नमस्कार शिवभक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अनर्थ देशात देवव्रत नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत असत। ते वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते। शारदा या त्यांच्या कन्या त्या अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होत्या। देवव्रतांनी त्या 12 वर्षाच्या असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी त्यांचा विवाह लावून दिला। वेद संपन्न पद्मनाभांना राजेही मान देत असत। लग्न समारंभात व्यवस्थित पार पडला। देवव्रतांनी आपल्या जावयांना आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले। एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेले होते। अंधारातून परत येत असताना त्यांना विषारी सर्प चावला आणि ते जागीच गतप्राण झाले। ही वार्ता कळताच लोक धावले। माता पित्यांसह शारदाही तिथे धावत आल्या। आपल्या पतीचे निश्चेष्ट कलेवर पाहून त्यांना भोवळच आली। त्यांचे मातापिता शोक करू लागले। त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। नियतीने शारदांच्या सौभाग्यावर कूर घातला होता। लोक हळहळत होते। बाया बापड्या रडत होत्या। काही वेळाने शारदा भानावर आल्या आणि जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागल्या। हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदही उतरली नाही तोच पतींना नेलेस। माझे विद्याधनाचे जहाज बुडवलेस। माझी शय्या ओस पाडलीस। माझा प्राण विसावा हिरावून नेलास। आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? त्या सर्परूपी तस्कराने माझे सौख्य भांडार, माझा सौभाग्य निधी पार लुटून नेला। आता मला जगण्याची इच्छाच उरली नाही। मी काय करू? माझ्या जीवलगांना कुठे शोधू? शारदांचा करुण विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते। त्यांनी त्यांचे सांत्वन केले। त्यांना धैर्य द्यावे म्हणून शिवजींची प्रार्थना केली। देवव्रत आणि त्यांच्या पत्नीची समजूत काढली। पद्मनाभांच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली। शारदा माहेरीच राहत होत्या आणि पतींच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होत्या। असे बरेच दिवस लोटले। एकदा त्यांचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे घरामध्ये त्या एकट्याच होत्या। त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली। नैद्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी आकस्मिक देवव्रतांच्या घरी आले। ते अंध असल्यामुळे त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले होते। शारदांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले। त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व पूजन केल्यावर आदराने नमस्कारही केला। तेव्हा नैद्रुवांनी आशीर्वाद दिला, तुमचे सौभाग्य वाढो, तुम्हाला देववेत्ता पुत्र हो। अंधत्वामुळे शारदा विधवा आहे हे त्यांना ऋषींना माहीतच नव्हते, म्हणून त्यांचे आशीर्वादपर अमोघ वचन खरे होऊ शकत नाही हे जाणून त्या खेदाने हसल्या। असह्य शोकाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुखातून हुंदका बाहेर पडला। नैद्रुवांनी विचारले, तुम्ही कशासाठी रडत आहात? त्या म्हणाल्या, ऋषीवर्य, काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहात, मग आपला हा आशीर्वाद कसा खरा होणार? तेव्हा नैद्रुव म्हणाले, कन्ये, मी बोललो ते बोललो, माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही। तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते, त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात। तेवढ्यात शारदांचे मातापिता व बंधू घरी परतले। नैद्रुव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला। शारदांनी ज्यांना जे घडले ते सांगितले, तेव्हा ते म्हणाले, वरकरणी, ही गोष्ट अशक्य प्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूप होतोच। त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो आणि संतापाने शाप दिला तरी त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो। पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत। ब्रह्मपाशाने नहुष राजा सर्पयोनीत जन्माला। यादवांचे कुळ नष्ट झाले। ब्राह्मणांना शोक आल्यामुळे देवराज इंद्रांची सर्व संपत्ती सागरात बुडाली। ब्राह्मणांच्या शापामुळे श्रीहरींना अवतार घ्यावे लागले। परीक्षित राजांना तक्षकाच्या दंशाने मृत्यू आला आणि श्रेया असूनही पंडूराजांना ब्रह्मचर्य पाळावे म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते। जमदग्नींना राग आला आणि त्यांनी स्वतःच्या 4 पुत्रांना दग्ध केले। कपिलांच्या शापाने 60,000 सागरपुत्र जळून गेले। नारदांच्या शापाने उन्मत्त कुबरपुत्र वृक्षरूप झाले। विष प्राशनाने दंडक राजा भस्मीभूत झाले। नृग राजाचे सरड्यात रूपांतर झाले। गौतमांच्या शापाने देवेंद्रांच्या अंगाला सहस्र बोके पडले। गुरुशापाने चंद्राला क्षय लागला। क्रोधित अगस्त्यांनी तर समुद्रच पिऊन टाकला। मांडव्य ऋषींच्या शापाने सूर्यपुत्र यमराजांना दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला।
अशा प्रकारे तपस्वी ऋषींचा प्रभावच अचिंत असतो. मनात आणले तर ते पाषाणालाही देव आणि गरिबाला चक्रवर्ती सम्राट करू शकतात. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटू शकते. ते ब्रह्मांडे मोडू शकतात आणि पुन्हा निर्माणही करू शकतात. म्हणूनच त्यांना त्रिभुवनात श्रेष्ठ मानले जाते. नैद्रुव ऋषींनी शारदांना धीर दिला व म्हणाले, तुम्ही उमा महेश्वरा व्रत करा. ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप करा. तुम्हाला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर्य देवव्रतांच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभ दिनी नैद्रुवांनी शारदांना षडाक्षर मंत्र दीक्षा दिली. त्यांनी उमा महेश्वर व्रताविषयी सांगितले आणि म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमा महेश्वरांची पूजा करून व्रताची सुरुवात करा. हे शिवभजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नैद्रुवांच्या सांगण्यावरून शारदांनी विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य शिव मंदिर रचले. त्याचे चारही खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमी शुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णांची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमा महेश्वरांच्या स्वर्ण मूर्ती स्थापन करून त्यांना षोडशोपचार पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानांचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून त्या यथाविधी व्रताचरण करू लागल्या. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.